पनवेल महानगरपालिकेत महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढते, मात्र नेत्यांमध्ये सुसंवाद नसल्याचं दिसतंय। तर भाजपचे 6 नगरसेवक बिनविरोध निवडून आले। त्यामुळे आगामी निवडणुकीबाबत काय वाटतं पनवेलमधील ज्येष्ठ पत्रकारांना जाणून घेतले आमच्या प्रतिनिधीनं। पाहूया। आपल्यावर या ठिकाणी पनवेलचे वरिष्ठ पत्रकार आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत की पनवेलमधली या वेळची महानगरपालिकेची स्थिती काय असणार आहे। सर, काय म्हणाल, काय स्थिती राहील पनवेलची? यावेळी पुन्हा भाजप सत्ता येण्याची शक्यता आहे, कारण ऑलरेडी भाजपचे 6+1 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि पहिले भाजपचे 51 आणि शेकापमधून आलेले 15 असे जवळपास 60-62चा आकडा त्यांना क्रॉस केलेला आहे। त्याच्यामुळे याही वर्षी भाजपची सत्ता महापालिकेत येण्याची दाट शक्यता आहे। महाविकास आघाडीचं काय आव्हान असणार आहे? महाविकास त्यांचं एवढं आव्हान असेल असं वाटत नाही। त्यांचे उमेदवारसुद्धा तुल्यबळ नाही आहेत। त्यांच्याकडे मेन म्हणजे पहिले त्यांना उमेदवारच मिळत नव्हते, त्याच्यामुळे जे आता काय पैशाची काय लेनदेन झाली, ते पैशाची लेनदेन नसून ते कमकुवत उमेदवार होते। त्या कमकुवत उमेदवारांना जे उमेदवार होते त्यांच्याकडनं त्यांची देवाणघेवाण करून ते निवडून आलेले आहेत आत्ताच्या याला। पनवेल महानगरपालिकेतला सामना चुरशीचा होईल का आता सध्या वन साईड दिसतंय सगळं? काही मतदारसंघामध्ये चुरशीचा होऊ शकतो निश्चित। अगदी तिथे भाजपलाही धोका आहे। खारघरसारख्या ठिकाणी बंडखोरी आहे, तिथे निश्चित भाजपचा तोटा होऊ शकतो। त्याच्यानंतर काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी भाजपची जी ताकद असलेले प्रभाग आहेत तिथे निश्चित भाजप बऱ्याच ठिकाणी बऱ्यापैकी अंशी निवडून येईल। काही त्यांचे बिनविरोध सदस्य निवडून आलेले आहेत। आता तर काल परवा शेका पक्षाचा उमेदवारच भाजपमध्ये आला, म्हणजे हे गणित महाविकास आघाडीने दिले कमकुवत उमेदवार हे सुद्धा भाजपसाठी फायद्याचे ठरत आहेत। अशा प्रकारे ही लढत होणार आहे, पण बऱ्यापैकी भाजप सत्तेवर येऊ शकतो। सगळ्यात मोठी जी चुरस आहे ती कळंबोलीमध्ये तुम्हाला दिसेल आणि प्रभाग 6मध्ये जिथे लीना गरड उभे आहेत। यापूर्वीसुद्धा लीना गरड यांनी जी 40,000 मतं विधानसभा निवडणुकीच्या वेळी घेतली होती ती निर्णायक ठरली होती आणि पुन्हा त्याच लीना गरडांना महाविकास आघाडीने सोबत घेऊन, म्हणजे विशेष म्हणजे शेका पक्ष त्या महाविकास आघाडीत होता त्यावेळी त्यांच्या विरोधात होता, अशांना पुन्हा मांडीला मांडी लावून एकत्र बसून पुन्हा त्यासोबत आता शेका पक्ष त्यांचा प्रचार करते। तर अशा ज्या काय मोजक्या 20-22 जागांवर ज्या चुरशीच्या लढती होतील, एकूण दुरंगी लढत ही 22 ठिकाणी आहे पनवेलमध्ये आणि 78 जागांमध्ये। तर त्याच्यातल्या 24 ठिकाणी या तिरंगी लढती आहेत। तिरंगी लढतीत जे तिसरा उमेदवार असेल तो किती मतं घेईल यावर यावेळेचं गणित ठरेल। तर उमेदवारी अर्ज बाद होत नाही, त्याचा जर सूचक नसेल, सूचकची सही नसेल, त्याच्या अर्जदाराची उमेदवाराची सही नसेल, तर अशा महत्त्वाच्या कारणानं तो बाद होऊ शकतो। पण मला सांगा, शेतकरी कामगार पक्षाचा जो उमेदवार उडाला पहिला रोहन गावंड, या रोहन गावंडनी गेल्या 10 वर्षात शेकडो उमेदवारांचे फॉर्म भरलेत, आत्ता 40 उमेदवारांचे फॉर्म भरलेत। मग त्याचाच अर्ज भरताना तो चुकतो कसा? तर याच्यामागे काहीतरी रणनीती असली पाहिजे भाजपची। टोटल 5-6 लोकांबद्दल काय मला मी सांगतो ना तुम्हाला, जसं मी रोहन गावंडबद्दल म्हटलं, शिंदे नावाची जी रुपाली शिंदे नावाची उमेदवार, नेमकं सगळ्यांचं एकत्र काय कारण सांगतो ना मी, 6 उमेदवार जे पाहिले आपण, तर याच्यातले बरेचसे उमेदवार जेव्हा माघारी घ्यायला अर्ज आले त्यावेळी त्यांच्याबरोबर प्रोटेक्शन ताफा BJPचा होता, गाड्या गुजरातच्या होत्या। याचा अर्थ पनवेलकरांनी काढावा, कोणाला आरोप करण्याची गरज नाही। जर हे उमेदवार अर्ज मागे घेत आहेत तर आता सरकारने त्यांची चौकशी लावली की चौकशी करावी। हे कसं होणार आहे की देशाचे पंतप्रधान ज्यावेळी सांगतायत की महाराष्ट्र राष्ट्रवादीने 72,000चा काहीतरी घोटाळा केला आणि अजितदादा सत्तेत बसले, ते अजितदादा म्हणतात की पिंपरीमध्ये भाजपने घोटाळा केला। आता मला सांगा, 1 सेकंद, सगळेच जर घोटाळाबाज असतील, भ्रष्टाचारी असतील, तर फडणवीस साहेबांनी का ठेवलेत? आता इन्क्वायरीचं काय होणार आहे हा फार्स असणार आहे। माझी विनंती आहे ABPच्या माध्यमातून, हे राष्ट्रीय चॅनल आहे, या 6 उमेदवारांची आणि महाराष्ट्रातल्या एकूण सगळ्या उमेदवारांची ब्रेन मॅपिंग घ्यावी, ब्रेन मॅपिंग चौकशी करा। महाविकास आघाडीने चुकीचे उमेदवार दिले हा प्रश्न विचारात येणे। सुरुवात जेव्हा निवडणुकीची घोषणा झाली त्याच्यानंतर जी रणनीती आखली गेली, महाविकास आघाडीकडे उमेदवार शोधाशोध सुरू झालेली। शेतकरी कामगार पक्ष मोठा पक्ष हा महाविकास आघाडीतला बोलला जात होता, पण
महाविकास आघाडी या शेतकरी कामगार पक्षाकडे मूळ उमेदवारच नव्हते, तरी देखील त्यांनी 32 आणि 37 उमेदवार आम्ही उभा करतो अशी घोषणा केली आणि शेवटच्या क्षणाला अगदी पहाटेपर्यंत त्यांना उमेदवार मिळत नव्हते, त्यामुळे कमकुवत उमेदवार दिले आणि आज ते कमकुवत बाहेर फेकले गेले आणि तिथे भाजपचे 6 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.